नमस्कार मंडळी, कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण कॅफेमध्ये जसं मिळतो तसंच वरून कुरकुरीत आतमध्ये चीज भरलेला असं चीजी चीज बॉल कसं बनवायचं ते बघणार आहोत। मुलांना असे चीज बॉल खूप आवडतात, म्हणून बाहेर गेल्यावर असे चीज बॉल्सही ऑर्डर करतात। तर असे सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी बनवू शकतो, त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा। आवडली तर एक लाईक नक्कीच करा। चला सुरुवात करूया। चीज बॉल बनवण्यासाठी मी इथं मध्यम आकाराचे 4 उकळलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाट्यांना स्मॅशरने असं मॅश करून घ्यायचं आहे। कुठेच फोडी राहायला नको अशा पद्धतीने, नाहीतर तुम्ही गाळणीनेही देखील याला करू शकतात। आता याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तुम्ही आवडीनुसार याच्यात भाज्या ॲड करू शकतात। आणि बारीक चिरलेली शिमला मिर्च मी टाकलेली आहे, तर लहान आकाराची शिमला मिर्च टाकलेली आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे, ही तिखटमधलीच आहे। आणि थोडेसे चिली फ्लेक्स घेतलेत, पाव चमचा एवढे। पाव चमचा गरम मसाला आणि धण्याचा पावडर घेतलेला आहे पाव चमचा। आता आवडीनुसार तुम्ही इथं ऑर्गॅनोचा देखील वापर करू शकतात। आणि अगदी 2 ते 3 चिमूट एवढी लाल मिरची पावडर टाकली। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। चीज खारट असतं, त्यामुळे मीठचं प्रमाण व्यवस्थित ठेवायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आता एकदम एकसारखं ते एकजीव झाल्यानंतर याचे सुरुवातीला एक बॉल घ्यायचा आहे आणि त्याला असं दाबून, जसं आपण टिक्की बनवतो तशा पद्धतीने दाबायचं आणि उन्हाळ केल्यासारखं मध्ये असं वाटी तयार करायची। आता या वाटीमध्ये आपल्याला चीज घ्यायचं आहे। इथं मी मॉझरेला चीज घेतलेला आहे। मॉझरेला चीज नसेल तर तुम्ही प्रोसेस चीजचा देखील वापर करू शकतात। आता हे आवडीनुसार कमी जास्त तुम्ही टाकू शकतात। नंतर वरून त्याला कवर करायचे आहे अशा पद्धतीने जवळ घेत। आता याचा बॉल तयार करायचा, हलक्या हाताने याला गोल गोल करत। असं बॉल तयार झाल्यानंतर आपण एकसारखे सर्व बॉल तयार करू शकतो। आता हे बॉल तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकतात आणि जेव्हा वाटलं तेव्हाही चीज बॉल तळून देऊ शकतात। हे बॉल तयार झाल्यानंतर आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे। त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे 2 चमचा मैदा, 2 ते 2.5 चमचा कॉर्नफ्लोअर घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं, अगदी चिमूट 2 चिमूट एवढंच मीठ टाकायचं, जास्त नाही, कारण आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे। आता याच्यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल असं पाणी टाकायचं आहे। खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीने। तर तुम्हाला मी दाखवणारच आहे स्लरी कशी तयार करायची आहे ती। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही स्लरी तयार झालेली आहे। आता बॉल्सला कुरकुरीतपणा आणण्यासाठी इथं मी ब्रेडचा चुरा घेतलेला आहे, याला ब्रेड क्रम्ब म्हणतात। तर सँडविच बनवताना जो ब्रेड उरलेला असतो त्याला चुरून भाजून घ्यायचा आहे आणि हा ब्रेड क्रम्ब तयार आहे। जो तयार केलेले बॉल आहे त्याला स्लरीमध्ये टाकायचं आणि चमच्याने स्लरीवरून टाकून अशी छान कोटिंग होईल अशा पद्धतीने डिप करायचा आहे। आणि लगेच तो बॉल ब्रेड क्रम्बमध्ये टाकून बाउलला असं फिरवायचं, म्हणजे क्रम्बची म्हणजे चुऱ्याची छान अशी कोटिंग व्हायला हवी। सर्व बॉल्स आपण असे तयार करून ठेवायचे। मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही असे तयार केलेले हे चीज बॉल्स फ्रीजमध्ये स्टोर करून 2 ते 3 दिवस वापरू शकतात। आता मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। सुरुवातीला तेल छान गरम करायचं कडकडीत आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि कढईमध्ये जेवढे येतील तशाच पद्धतीने आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत। लगेच त्याला ढवळायचं नाही, कढईला असं थोडंसं हलवत त्याला, जसं आपण गुलाबजामुन तळतो त्याच पद्धतीने आपल्याला ते तळायचे आहेत। चीज बाहेर यायला नको याची काळजी घ्यायची आहे। जर जास्त जोराने तुम्ही त्याला चमचे वगैरे लावले तर चीज बाहेर येऊ शकतं। छान असं गोल्डन कलर आल्यावर काढून घ्यायचे आहेत। मस्त आपले हे चीज बॉल तयार आहेत। अगदी सोपी पद्धतीने, अगदी झटपट होतात। बाहेर थोडे महाग भेटणारे हे चीज बॉल्स घरी आपण सहज बनवू शकतो। कशी वाटली मंडळी तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक नक्कीच करा। मस्त वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम चीजी, मुलांना खूप आवडतात। नक्कीच ट्राय करून बघा। सकाळच्या घाईमध्ये आदल्या दिवशी असे बॉल तयार करून ठेवले तर सकाळी फक्त तळूनच द्यावे लागतात। चला मग पुन्हा भेटूया अशा एका छान रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।